आणि बारामतीमध्ये शरद पवार कुटुंबियांसह मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी रवाना झाले। सुप्रिया सुळे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, रेवती सुळे आहेत। काही संवाद साधतात का शरद पवार हे पाहावं लागेल। ही निवडणूक बारामतीची अत्यंत भावनिक, अत्यंत कौटुंबिक, अत्यंत चुरशीची आणि पवार कुटुंबाचं राजकीय भवितव्य एक प्रकारे ठरवणारी, निश्चित करणारी अशी बनली आहे। गोविंद बागेतनं पवार कुटुंब रवाना झालंय मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। माळेवाडीमध्ये त्यांचं मतदान आहे आणि अर्थातच बारामतीकडे केवळ राज्याचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, कारण बारामतीमध्ये यावेळेला निवडणूक होते ती पवार विरुद्ध पवार। जरी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या एकमेकींच्या विरोधात उमेदवार म्हणून उभ्या असल्या तरी सुद्धा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा एक प्रकारे रंग बारामती लोकसभा मतदारसंघातल्या या निवडणुकीला आला। जेव्हापासून अजित पवारांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली, चिन्हाचा वाद, पक्षाच्या नावाचा वाद हा सगळा मिटला, लोकसभेची चाहूल एकंदरीत संपूर्ण मतदारसंघाचे कसं बघता तुम्ही? आज मतदानाचा दिवस आहे, अभ्यास पूर्ण झालाय खऱ्या अर्थाने? आज खूप चांगलं वातावरण आहे। आपली जी शेवटची सभा झाली त्याच्यानंतर अजून वातावरण आपल्यासाठी पॉझिटिव्ह झालंय आणि सगळी लोक, सर्वसामान्य जनता ही मोठ्या प्रमाणात मोठ्या साहेबांच्या पाठीशी आहे, पवार साहेबांच्या पाठीशी आहे। विजयाचा विश्वास 100%। खूप खूप धन्यवाद। ते होते युगेंद्र पवार ज्यांनी विजयाचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, काटेवाडी, बारामती। आणि यानंतर आपण कोल्हापूरमध्ये जाऊया। महाडिक कुटुंब, धनंजय महाडिक राज्यसभेचे खासदार, त्यांचं कुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या पोहोचलंय। विजय सध्या आपल्या सोबत आहे। विजय महाडिक कुटुंबाशी संवाद साधेल। विजय, ज्ञानदा अगदी बरोबर आहे। धनंजय महाडिक या ठिकाणी सहकुटुंब या ठिकाणी मतदानाला आलेले आहेत। तुम्ही मतदानाला आलात सहकुटुंब या ठिकाणी, काय सांगाल? आपली पहिली प्रतिक्रिया, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी संपूर्ण देश सरसावलेला आहे। तुम्ही मतदान केंद्रांवर रांगा पाहू शकता। लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज संपन्न होतोय आणि गेले वर्षभर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी जे कष्ट केलेलं आहे तो आज दिवस यशस्वी होईल असं दिसतंय। कारण प्रधानमंत्री महोदयांनी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या, ज्याच्यामध्ये सर्व घटकांना आधार देण्याचं काम केलं, त्यामध्ये मग महिला असतील, शेतकरी असतील, युवा आहेत, गरीब आहेत, गरिबी रेषेतून लोकांना वर आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। भारताला 3 वर्षामध्ये तिसरी अर्थशक्ती जागतिक पातळीवर बनवण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि एक विजन घेऊन ते काम करत आहेत आणि त्यामुळं विकसित भारतचा संकल्प घेऊन चालणाऱ्या मोदींच्या पाठीशी आम्ही सगळे कोल्हापूरकर सुद्धा आहोत। मतदानाचा टक्का वाढण्यासाठी काय तुम्ही आवाहन करणार? कारण पहिल्या 2 फेजमध्ये मतदान इथे खूप कमी झालं। गेल्या 2 टप्प्यामध्ये मतदान कमी झाल्यामुळं आम्ही सर्वच पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करून आज 10 वाजायच्या आत जास्तीत जास्त मतदान केंद्रावर पोल व्हावं यासाठी गेल्या आठवडाभर आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहेत। सर्व घराघरामध्ये जाऊन आमच्या बूथ प्रमुखांनी जाऊन की 7 वाजता तुम्ही मतदानाला बाहेर पडा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आणि तुम्ही त्याचा प्रतिसाद पाहू शकता की आज मोठ्या प्रमाणात सर्वच केंद्रांवर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। मंडलिकांच्या प्रचाराची जबाबदारी आपण घेतली होती, किती विजयाचा विश्वास? खरं पाहता एक विरोधकांनी प्रयत्न केला होता की गेल्यावेळी माझी आणि मंडलिकांची निवडणूक झालेली होती आणि माझा पराभव झाला होता, त्यामुळे मी त्यांचा प्रचार करणार नाही असं एक अफवा पसरवण्याचं त्यांनी काम केलं होतं। परंतु या निवडणुकीमध्ये मी त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून भरपूर मेहनत केलेली आणि त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या केलेल्या आहेत आणि लाखोंच्या मताधिक्यानं संजय मंडलिक निवडून येतील याचा मला विश्वास आहे। धन्यवाद। तर आपण बघितलं की या ठिकाणी संपूर्ण महाडिक कुटुंब आहे ते मतदानासाठी रांगेत उभारून आपला मतदानाचा अधिकार आहे ते या ठिकाणी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नुकतंच लग्न झाले आणि पुन्हा लगेच मतदानासाठी आलेले आहेत, काय सांगाल? लग्न झालं आणि लगेच दुसऱ्या दिवशी मतदानाला? नाही, आज लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण काही वेगळी वाटत नाही की दादाने एक वेगळी बाजू घेतलेली, एवढंच त्याच्यामध्ये वेगळं आहे। कारण बारामती ही शरद पवारांची होती, आहे आणि राहणार। हा एक कौटुंबिक लेवलला जे आहे ते मोठ्या प्रमाणात टीका गेली, या टीकेकडे कसं बघता? नाही, दुर्दैव आहे जर कोणी करत असतील आणि काही काही गोष्टी तर कोणी बोललेलो पण नाही, त्याला पराचा कावळा केलेला आहे। त्याच्यामुळं कुटुंबामध्ये फरक पडत नाही, कुटुंबामध्ये काही फरक पडत नाही, कारण आम्ही बाकीचे राजकारणात नाहीच आहोत। दादा म्हणतात आमचा पवार कुटुंब फार मोठा आहे आणि त्यातली 2-3 लोक फक्त माझ्या विरोधात आहेत। त्याच्यामध्ये तुमचा उल्लेख केला, राजेंद्र पवारांचा केला, बाकी सगळे माझ्यासोबत आहेत आणि मेरे पास मा आहे असं दादा म्हणतात। नाही, आम्ही सगळेच त्याच्याबरोबर आहोत।
असं का म्हणतं की आम्ही त्याच्या विरोधात आहोत? कुटुंब म्हणून आम्ही त्याच्याबरोबरच आहे. आणि मी परत तेच सांगेन, ज्या दादांनी नोटबंदीच्या काळात नारायण राणे मतदानासाठी रवाना झालेले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं ते भाजपचे उमेदवार आहेत. पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. निलेश राणे, नारायण राणे यांचे सुपुत्र, यांनी या मतदारसंघाचं 2 वेळेला एकदा प्रतिनिधित्व केलेलं आहे, एकदा ते निवडणूक अर्थातच हरलेले आहेत. देवदर्शनांनी सुरुवात केली आहे नारायण राणेंनी आपल्या दिवसाची. महायुतीमध्ये या जागेसाठी प्रचंड मोठी रस्सीखेच झाली. ही जागा भाजप लढवणार की ही जागा शिवसेनेकडेच राहणार याची चर्चा रंगली. शरद पवार सुद्धा मतदानासाठी रवाना झालेत. 2 दिवसांपासून शरद पवार यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे अर्थातच माध्यमांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलेला नव्हता. शेवटची सभा बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंसाठी झाली, त्यामध्ये सुद्धा मतदारांशी किंवा बारामतीच्या जनतेशी त्यांना फारसा संवाद साधता आला नाही. आता मतदानासाठी ते रवाना होत आहेत, तेव्हा त्यांच्यासोबत अर्थातच उमेदवार सुप्रिया सुळे आहेत, त्यांच्या नात रेवती सुळे आहेत आणि हे सर्वजण मतदानासाठी आता रवाना होत आहेत. तर दुसरीकडे देवदर्शनानं नारायण राणेंनी आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. ही जागा महायुतीमध्ये भाजपला सुटली. खरं तर शिवसेनेचे खासदार म्हणजे शिवसेना विभक्त होण्यापूर्वी शिवसेनेचे खासदार या मतदारसंघात होते, त्यामुळे अर्थातच शिवसेना सुद्धा या मतदारसंघासाठी आग्रही दिसत होती. परंतु भाजपनं कोकणातला हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवला. 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे या मतदारसंघातनं निवडून आलेले होते, पण 2014 आणि 2019 या दोनही लोकसभा निवडणुकांमध्ये निलेश राणेंना पराभवाचा सामना करावा लागला. नारायण राणेंनी विधानसभेची निवडणूक सुद्धा कोकणात लढवलेली होती, कुडाळमधनं, ज्यातही त्यांचा पराभव झाला. या मतदारसंघातल्या एकूण विधानसभा क्षेत्रांचा आपण विचार केला रत्नागिरीमधल्या आणि सिंधुदुर्गातल्या, तर समसमान ताकद दोघांची पाहायला मिळते. सध्याची दृश्य पवार कुटुंबाची आणि पवार कुटुंबाच्या आजच्या मतदानाकडे अर्थातच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काल रात्रीपासून आरोप होतात पैसे वाटल्याचे. रोहित पवार यांनी देखील आरोप केला. जे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे, त्यांनी देखील पैशाचा मोठ्या प्रमाणात वाटप केलं असल्याचा आरोप केला. कसं बघताय? नाही, कसं आहे, मला काय ह्याची कल्पना नाही आहे. आम्ही आमचं काम केलेलं आहे, आम्ही प्रचार चांगला केलेला आहे, आमचा उमेदवार एकदम तगडा आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही कुठल्याही गोष्टी करायची काही गरज पण भासलेली नाही आणि कोण काय करते हे पाहायची पण आम्हाला काय तेवढी काय गरज पडलेली नाही आहे. ही जी निवडणूक आहे ती पवार कुटुंबाभोवतीच फिरली गेली. खरं तर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या आरोप प्रत्यारोपाकडून तुम्ही कसं बघता? कसं आहे जयदीप, शेवटी राजकारण म्हणलं की आरोप प्रत्यारोप हे आपण होताच. एकतर खरं तर कोणी करू नये आणि काही गरज पण नसते खरं तर एकमेकाला खाली खेचायची. पण ठीक आहे, आता झालेत, काही जणांनी केलेले आहेत, आता झालं गेलं, विसरून जायचं. उद्यापासून एक आपण नवीन आयुष्य पुन्हा एकदा सुरू करायचं. शेवटचे 2 प्रश्न विचारतो की दादांनी वक्तव्य केलं होतं 7 तारखेनंतर कोणी दिसणार नाही, त्यानंतर नाहीतर मी काढील. त्याच्यानंतर बाप्पू असं म्हणाले की त्यांना काढावी लागेल. आता दादा असं म्हणतात की तुम्हीच वस्तारा घेऊन या. आता हे बघा, हे त्या शरद पवार मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि यावेळेला पवार कुटुंबासाठी ही निवडणूक अत्यंत भावनिक निवडणूक बनलेली आहे. कारण कुटुंबातलेच 2 सदस्य निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हा सामना रंगतोय. पवार कुटुंबातले बरेचसे वाद, पवार कुटुंबातले बरेचसे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आल्याचं चित्र आपण पाहिलं. पण अर्थातच प्रत्येक कुटुंबातल्या, पवार कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं हेच म्हणणं आहे की राजकारण आपल्या जागी असतं आणि आजच्या मतदानानंतर कुटुंब म्हणून अर्थातच आम्ही सर्वजण एकमेकांसोबत असू, एकमेकांची साथ देऊ. निकाल काय लागेल आपल्याला माहीत नाही, परंतु बारामतीची निवडणूक अजित पवारांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवलेली आहे आणि बारामतीमधल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये अजित पवारांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी आणि या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळवण्यासाठी अजित पवारांचा गट असो किंवा सुप्रिया सुळेंची बाजू असो, दोघांनी सुद्धा कमालीची मेहनत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
पवारांच्या कुटुंबातच ही निवडणूक होत असल्यामुळे अर्थातच देशाचं लक्ष सुद्धा या निवडणुकीकडे लागून राहिलेलं आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हापासून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. अजित पवारांवरती कुणाचा दबाव आहे का याची सुद्धा चर्चा झाली. कुटुंबातल्या व्यक्तींनी सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगितलं की घरातला उमेदवार नको असा सल्ला अजित पवारांना या निवडणुकीच्या वेळेला दिला गेलेला होता. पण अर्थातच त्यांनी हा सल्ला काही मानला नाही आणि सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. आतापर्यंत अजित पवार, सुनेत्रा पवार हे सर्वजण सुप्रिया सुळेंचा लोकसभेसाठी प्रचार करायचे, सुप्रिया सुळेंना मोठ्या मताधिक्यानं विजयी करायचे. 2009 सालापासून सुप्रिया सुळेंनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. परंतु राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर यंदाच्या निवडणुकीचं चित्र कमालीचं बदललंय. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत. मंदार, बारामतीची निवडणूक कौटुंबिक आहे, भावनिक आहे, राजकीय आहे, सगळे अँगल या निवडणुकीला आहेत. शरद पवार गेले 2 दिवस कुणाशी बोलले नाहीत, प्रकृती त्यांची ठीक नव्हती. आज जेव्हा ते मतदान केंद्रावरती पोहोचलेत तेव्हा काय प्रतिक्रिया आहेत, कसं वातावरण पाहायला मिळतंय? शरद पवार आता माळेगाव मधल्या या मतदान केंद्रावरती रांगेमध्ये उभे आहेत. मतदारांची रांग या ठिकाणी लागलेली आहे मतदान करण्यासाठी आणि शरद पवारांच्या पुढे काही मतदार आहेत. त्यांचं मतदान झाल्यानंतर मग शरद पवार जे आहेत त्यांचा नंबर आल्यानंतर मतदानासाठी पुढे येणार आहेत. माळेगाव मधल्या श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये हे मतदान केंद्र आहे आणि त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आहेत, त्याचबरोबर त्यांची नात रेवती सुळे आहेत. माळेगाव मधल्या गोविंद बागेतून शरद पवार निघाले आणि काहीच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचले आणि आपण जर दृश्यांमध्ये पाहिलं तर शरद पवार रिलॅक्स दिसत आहेत. अर्थात थकवा त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतो आहे, मात्र रिलॅक्स दिसत आहेत. मागील 2 दिवसांपासून शरद पवार यांनी त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द केले होते. जसं तू सांगितलं की प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी कार्यक्रम रद्द केले होते आणि आराम केला. मात्र सध्या शरद पवार हे रिलॅक्स दिसत आहेत. या ठिकाणी त्यांचं जे मतदान आहे 2009 नंतर पहिल्यांदा ते बारामतीमध्ये मतदान करणार आहेत. 2009ला जेव्हा सुप्रिया सुळे लोकसभेसाठी उभ्या होत्या निवडणुकीला तेव्हा शरद पवारांनी मतदान केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं मतदार म्हणून नाव मुंबईमध्ये नोंद केलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आणि त्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये मतदान केलं नव्हतं. यावेळी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे लढत अतिशय चुरशीची आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे. या आधीच्या निवडणुका या एकतर्फी होत गेल्या. राज्यामध्ये किंबहुना देशामध्ये अनेक राजकीय बदल झाले, उलथापालट झाली. मात्र बारामतीमधल्या निवडणुका या कायमच एकतर्फी राहिल्या. राज्यातल्या देशातल्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा बारामतीवरती कोणताही परिणाम होताना पाहिला नाही अगदी 2019 पर्यंत. मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारच शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर या निवडणुकीला अतिशय चुरशीचं स्वरूप प्राप्त झालंय आणि त्यामुळं शरद पवारांचं हे जे मतदान आहे इथलं एक प्रातिनिधिक म्हणून पाहिलं जात आहे. जे त्यांनी मुंबईमधलं त्यांचं मतदार म्हणून नाव होतं ते मागे घेऊन पुन्हा ते बारामतीचे मतदार झालेले आहेत आणि अर्थातच सुप्रिया सुळेंसाठी मतदान करण्यासाठी या माळेगाव मधल्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत. या ठिकाणी रांगेमध्ये आपण शरद पवारांना उभे असल्याचं पाहतो आहोत आणि आतमध्ये जाऊन ते त्यांचा मतदानाचा जो अधिकार आहे ते काही क्षणांमध्ये बजावणार आहेत आणि त्यानंतर गोविंद बागेमध्ये ते थांबणार आहेत. कारण आज दिवसभर अतिशय मोठ्या घडामोडी या बारामती लोकसभा मतदारसंघात होणार आहेत. कारण सगळे आपण म्हणतो आहोत की अतिशय चुरशीची लढत आहे. त्यामुळे मतदान कसं होतं, कोणत्या भागात होतं, किती प्रमाणात होतं, कोणत्या भागात होत नाही, या सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो निकालावरती होणार आहे. त्यामुळं शरद पवार स्वतः या सगळ्या घडामोडींवरती किंवा मतदानाच्या प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत. जरी 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसली तरी ते स्वतः या सगळ्या मतदान प्रक्रियेवरती लक्ष ठेवून आहेत. हे त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगण्यात येतंय आणि आता या मतदान केंद्रावरती ते मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत. या माळेगाव मधल्या इथल्या या मतदान केंद्रावरती गोविंद बागेपासून जवळच असलेलं हे माळेगाव. शरद पवारांचा पत्ता हा गोविंद बागेमध्ये नोंद झाल्यानंतर या ठिकाणी
त्यांची पहिल्यांदाच मतदान करण्याची वेळ आहे. सुप्रिया सुळेंचं मतदान हे बारामती शहरामध्ये आहे, त्यांचा पत्ता वेगळा आहे, मात्र गोविंद बागेच्या पत्त्यावरती शरद पवार पहिल्यांदाच मतदान करतायत. या ठिकाणी आपण पाहतो मोठी गर्दी आहे, प्रसार माध्यमांची गर्दी आहे, लोकांची गर्दी आहे. बारामतीची निवडणूक इतकी चुरशीची आहे की राज्यातच नाही तर संपूर्ण देशात या निवडणुकीची चर्चा आहे आणि शरद पवार या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत आणि ते स्वतः आता या ठिकाणी मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत. शरद पवारांच्या चेहऱ्यावरती थकवा नक्कीच जाणवतोय, मात्र रिलॅक्स देखील ते तेवढेच या ठिकाणी दिसत आहेत. अर्थात इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव आहे त्यांच्या पाठीशी, त्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा देहबोलीवरून कोणी त्यांचा जो सांग आहे तो लावू शकत नाही. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रसन्न असे सुप्रिया सुळे आणि शरद पवार या मतदान केंद्रावरती आल्यानंतर पाहायला मिळालेले आहेत. मतदारांची या ठिकाणी मोठी रांग आहे. या बारामती तालुक्यामध्ये किती मतदान होतं हे देखील निर्णायक ठरणार आहे, कारण या बारामती तालुक्यातून मिळालेले जे मताधिक्य आहे ते आतापर्यंत सुप्रिया सुळेंना विजयी करण्यास कारणीभूत ठरलेलं आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट असताना, कमळाचं चिन्ह नसताना देखील महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी लढत दिली होती. मात्र फक्त आणि फक्त या बारामती तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्यावरती सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी 2019ला इतरही विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठी तयारी केली. मग पुरंदर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, भोर असेल आणि तिथून मताधिक्य घेऊन त्या अधिक मोठ्या मताधिक्यांनी 2019ला निवडून आल्या. मात्र यावेळी त्यांची गाठ अजित पवारांसोबत आहे, कारण आतापर्यंत सुप्रिया सुळे लोकसभेला निवडून येत गेल्या, मात्र त्यांच्या निवडून येण्याचा मोठा भार हा अजित पवार उचलत आले. स्वतः अजित पवार सगळी यंत्रणा राबवायचे आणि आता अजित पवारच समोर जाऊन बसल्यामुळं सगळी यंत्रणा देखील अजित पवार त्यांच्या सोबत घेऊन गेलेले आहेत. त्यामुळं अगदी पोलिंग एजंट पासून बूथवरती जे काय कार्यकर्ते लागतात या सगळ्यांची नव्याने जुळवाजुळव सुप्रिया सुळेंना आणि शरद पवारांना करावी लागलेली आहे आणि ही नवी यंत्रणा किती काम करते किंवा काम करत नाही यावरती या निवडणुकीचा निकाल जो आहे तो अवलंबून असणार आहे. आपण पाहतो आहोत शरद पवार मतदान करण्यासाठी जो मतदान कक्ष आहे मतदान केंद्रावरचा 250 क्रमांकाचा, त्या कक्षामध्ये पोहोचलेले आहेत आणि मतदान करतायत. पाठीमागे मतदारांची मोठी रांग आहे. या बारामती तालुक्यामध्ये अधिकाधिक मतदान व्हावं यासाठी दोन्ही बाजूंकडून प्रयत्न होतो आहे, कारण हेच मतदान पवारांच्या हक्काचं मतदान म्हणून ओळखलं जातं. 1967 पासून या मतदारांनी फक्त पवार आणि पवारांचीच निवड केलेली आहे. राज्यात आणि केंद्रात कितीही राजकीय बदल झाले किंवा कितीही वादळं आली राजकीय, तरी बारामतीचा हा गड जो आहे तो पवारांचा अभेद्य राहिला. मात्र यावेळी या गडाला आतूनच सुरू लावण्याचा प्रयत्न आहे तो झालेला आहे. आणि बरोबर आहे, मोदी लाटेत सुद्धा इंटॅक्ट राहिलेला मतदारसंघ, पवार कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलेला मतदारसंघ अशी त्याची ओळख आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.